निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथे भांडी पॉलिशच्या बहाण्याने आजीचे दागिने केले लंपास. एकट्या वयोवृद्ध महिलेची फसवून 2 अज्ञात इसम फरार. निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथे दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 2 अज्ञात इसमांनी भांडी पॉलिश करून नवीन सर्किट करून देण्याचे आमिष दाखवत एका वयोवृद्ध आजीचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर दागिने पॉलिश करून देतो असे सांगत आजीकडील दागिने घेतले आणि क्षणात तेथून पसार झाले. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच आजीने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि या घटनेमुळे मौजे सुकेने आणि परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून संशयितांचा शोध सुरू आहे. घरात एकटं असताना बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नका. कोणतीही सेवा घेण्यापूर्वी त्यांची ओळख पटवून घ्या. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. काय झालं, मी त्या तिथे बसेल होते आंब्याच्या झाडाखाली एकटीच. तर ते पहिल्यांदा इकडे गेले यांच्या घरी, तिथून वापस आले तरी मी बसेलच होते. तर त्यांनी पावडर मला दाखवली, पावडर मी तशीच ठेवली. तर काय झालं, त्यांनी हा तांब्या घासला आणि मी एक देव आणला त्याच्याकडे. म्हणले देव हा खंडेराव आहे बरं का. म्हटलं काय होईल बरं का याला, तू विचार कर म्हणले, तांब्या घासितो खरं. पण तर देव घासला आणि मी माझ्या पिशवीत टाकला देव, आणि ते तांब्यात त्यांनी घासलं आणि हळदीची पावडर टाकली म्हणून याच्यात ठेवलं. मला वाटतं याच्यातच आहे का काय. आणि मी काहीतरी घरात आणायला गेले तर ते बसेलच येईल, ते काही गेले नाही. आणि म्हणा आजी 25 रुपयाला आम्ही पावडर देतो. तर म्हणले मला तुझा नंबर दे. तर म्हणा आम्ही नंबर देते नाही म्हणले, मग तुम्ही कंपनीमध्ये ही पावडर कशी काय वापरते. मग दुसऱ्याला आलो का, मग 25 रुपयाला ही पुडी आम्ही तुला देऊ म्हणे. एवढे ते बोलले मला. आणि पाण्याची बाटली घेतली, त्याला पाणी पाजलं. इथं मी काय दागिने काय गेले तुमचे? दागिना हे बघ, गळ्यातली पोत गेली आणि कान ही बनवटी पोत आहे. तर आणि कानातले 4 ग्रामचे गेले सोन्याचे. पॉलिश करायचं आले होते का? पॉलिश केली तर त्यांनी त्या सोन्याची पॉलिश केली, त्या कानातले याची पॉलिश केली. किती लोक होते आजी? 2 जण. अशी पॅन्ट वाला आहे आणि कपाळाला टिकला आहे त्याच्या. किती वाजता घडलंय? आता 1:30 वाजताची गोष्ट आहे.